नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जर तुम्ही 10वी किंवा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि खऱ्या अर्थानं बॅड न्यूज म्हणायचं आहे. कारण या न्यूज मध्ये काय आहे हे तुम्हाला मध्ये कळणारच आहे. पण त्याच्या आधी अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी या व्हिडिओला सबस्क्राइब करायला, या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा, लक्षात ठेवा, तुम्ही जर 10वीचा आणि 12वीचा बोर्डाचा फॉर्म भरलेला नसेल तर तो लवकरात लवकर भरून घ्या. कारण 12वी साठी अजून फक्त 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, है ना. 10वी साठी तरी तुम्ही अजून वेळ आहे तुमच्याकडे, मात्र 12वीचा अजूनही शाळा महाविद्यालयात जाऊन तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म भरून घ्या. यस, ये हो गई पहली बात. अब दूसरी बात यहाँ पर हमारे पास है. दुसरी गोष्ट अशी आहे की जर या गोष्टीचा तुम्ही जर चांगल्या प्रकारे विचार नाही केला किंवा मी जी गोष्ट सांगतोय त्या गोष्टीला जर तुम्ही अवलंब नाही केला तर तुम्ही फेल सुद्धा होऊ शकतात. असं कोण सांगतंय? आपल्याकडे 2020 ला न्यू एज्युकेशन पॉलिसी आली होती आणि या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा आता बोर्डामध्ये इम्प्लिमेंटेशन होणार आहे. ते कशा पद्धतीने होणार आहे मी तुम्हाला एक छोटासा एक उदाहरण सांगतोय. सीबीएसई ने एक सर्क्युलर जाहीर केलं होतं. त्या सर्क्युलर मधली एक छोटीशी लाईन आहे, मी तुम्हाला दाखवतोय. सध्या 1 मिनिटाचा वेळ घ्या. बघा, हे ना, याच्यामध्ये आपण बघूया. बघा, हे ते सर्क्युलर आहे. कधी 15 सप्टेंबर 2025 ला आलं होतं पब्लिक नोटीस आणि त्यांनी त्यांचे काही रूल्स सीबीएसई एक्झामचे त्यांनी सांगितले होते. त्याच्यामध्ये 4 नंबरचा रूल हा खूप महत्वाचा. बघा, 5 नंबरचा रूल एक खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे काय लक्षात ठेवा. बघा, इथे आहे 1 मिनिटाचा वेळ घेतोय मी. हा 3 नंबरचा रूल बघा. इन ऑल द सब्जेक्ट ऑफर्ड बाय सीबीएसई. आता सीबीएसईचा आहे हे, महाराष्ट्र बोर्डाचं नक्कीच याच्याबद्दल काही दिवसामध्ये, बरोबर आहे, म्हणजे टाइम टेबलच्या आसपास. कारण सीबीएसईचा काल टाइम टेबल आला तर त्यांनी त्याच वेळेला हे जे त्यांचं सर्क्युलर आहे ते जाहीर केलं होतं. महाराष्ट्र बोर्ड सुद्धा काही दिवसामध्ये असं सर्क्युलर जाहीर करणार आहे. त्याचं कारण काय आहे बघा. In all the subject offered by CBSE, internal assessment is compulsory in integral part of assessment as per NAP 2020. लक्षात ठेवा, न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेला आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यामुळे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा सुद्धा चेंज झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे इंटरनल नावाचा जो प्रकार असतो किंवा प्रॅक्टिकल नावाचा जो प्रकार असतो तो कंपल्सरी झालेला आहे. आणि म्हणून काय तर या लाईनचा जर खूप विचार केल्याच्या नंतर लक्षात येतं की आपल्याकडे इंटरनल एक्झामिनेशन किंवा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आधी दिलं तरी पास व्हायचं, नाही दिलं तरी पास व्हायचं, मात्र आता ते द्यावंच लागणार आहे. बघा काय म्हटलंय, इट इज अ 2 year long process. If a student does not attend school, his her internal assessment cannot be done in the absence of performance in the internal assessment. A student's result cannot be declared. Such student, even if they are regular student, will be placed in essential repeat category. इसका मतलब देखो, ये आया है सीबीएसई के लिए, बट हमारे लिए इसका क्या इंपॉर्टेंट रोल है, क्योंकि एनएपी न्यू एजुकेशन पॉलिसी पूरे भारत देश में लागू है. अंडर ग्रेजुएशन कोर्स, पोस्ट ग्रेजुएशन कोर्स, अभी आपको मैं बताऊंगा. अंडर ग्रेजुएट जो कोर्स है ना, बीएससी, बीएड, इंजीनियरिंग, यहां पर अगर कोई भी बच्चा इंटरनल में अब्सेंस होता है तो एक बार ही इंटरनल जनरेट होता है, उसके बाद इंटरनल जनरेट नहीं होता है और आपको सारे के सारे मार्क्स, देखो एक बार फिर से सुनो, आपके सारे के सारे मार्क्स थ्योरी में लाने पड़ते हैं, है ना. और वैसा तो एनएपी ऐसी बोलती है, मानो अगर आपके 30 मार्क इंटरनल के हैं और 70 मार्क का अगर थ्योरी का पेपर है और मानो ये इंटरनल आपने दिया ही नहीं या इसको आप एब्सेंट थे और आपने 70 में से 70 मार्क स्कोर करे, फिर भी आप फेल हो जाओगे. अच्छे से और ध्यान से सुनो, ये कौन कहता है? मैं नहीं कहता हूं, ये एनईपी 2020 कहता है. इंटरनल एग्जाम को ज्यादा से ज्यादा फोकस करना है. ऐसा कौन बोलता है? एनईपी बोलता है. तो याद रखो, अब हमें क्या करना है, आता आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवा. आपलं जे इंटरनल होणार आहे, आपलं जे शाळेमध्ये इंटरनल होणार आहे किंवा आपण त्याला प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा म्हणतो, बरोबर आहे. प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा किंवा इंटरनल हे जे 30 मार्काचं आपलं होणार आहे मित्रांनो, त्याला हजेरी लावा.
त्याला हजेरी लावा, त्याला रेग्युलर कॉलेजमध्ये जा, त्याच्या असाइनमेंट कंप्लीट करा, त्याच्यासाठी अटेंडन्स द्या. त्या जर कंप्लीट असतील तर तुम्हाला फुल मार्क भेटतील. जर तुम्ही त्याच्यासाठी अब्सेंट असाल तर तुम्ही फेल होणार आहात. हा रूल लवकरच येणार आहे, कारण सध्या जो ड्राफ्ट महाराष्ट्र बोर्ड बनवत आहे या महाराष्ट्र बोर्डामध्ये पूर्ण एनईपीच्या गोष्टी त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश केल्या जात आहेत. हा महत्वाचा पॉइंट आहे ना. मी व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, कारण बऱ्याच शाळांमध्ये आता प्रॅक्टिकल सुरू होत असतात, इंटरनल सुरू होतात असतात आणि विद्यार्थी कुठेतरी लांब असतात, त्याच्यामुळे ते विद्यार्थी तिथे जाऊ शकत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, या गोष्टीला खूप 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 सिरियसली घ्या. येस, आणि सगळ्यात महत्त्वाचं, बोर्डाची तयारी करत आहात, जर आतापर्यंत MVSAT साठी रजिस्ट्रेशन नसेल केलेलं तर MVSAT साठी रजिस्ट्रेशन करा, कारण MVSAT फिर से वापस आ चुका है आप सबके अंदर का चैंपियन जानने के लिए. 27-28 सितंबर और 4-5 अक्टूबर 2025 को होने वाला है. करोड़ों रुपए के कैश प्राइजेस, स्कॉलरशिप, आईफोन, आईपैड जीत सकते हो, क्योंकि आपको एक छोटा सा ऑनलाइन रजिस्ट्रेशन करना है और ऑफलाइन टेस्ट देनी है. यस, सो ऑल द बेस्ट. ऐसे अपडेट के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करते रहना. यस एंड ऑल द बेस्ट. थैंक यू सो मच.